शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजचा व्हिडिओ हा आलं लागवडीविषयी आहे। सांगली जिल्ह्यातील निहाल जगताप हे गेल्या 5 वर्षापासून आलं लागवड करत आहेत। तर जाणून घेऊया या आलं लागवडीविषयी अधिक माहिती। आलं लागवडीविषयी बोलताना निहाल सांगतात की 1 एकर आलं लागवडीसाठी साधारणतः वर्षाचा 3 लाख रुपये खर्च येतो। यामध्ये बियाणं, ठिबक सिंचन, वर्षभराचा खर्च, फवारणी आणि खतं, तण काढण्याचा खर्च इत्यादींचा समावेश असतो। आलं लागवडीत कंदकुज या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। हा एकदा लागला की पाण्याबरोबर तो पसरत जातो, त्यामुळे यावरती वेळेत औषध फवारणी करावी। या रोगांचा तसेच कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुरुवातीला बियाणं निवडतानाच बियाणांची रोगप्रतिकारक शक्ती पाहून बियाणांची निवड करावी, त्यामुळे पुढे अशा समस्यांना सामोरं जावं लागत नाही। लागवडीपासून साधारणतः 10 महिन्यामध्ये आल्याचं हार्वेस्टिंग केल्यास एका गुंठ्यामध्ये 500 किलो आलं निघतं, म्हणजेच एका एकरामध्ये 20 टन उत्पादन निघतं। तर या उलट 16 महिन्यानंतर आलं हार्वेस्टिंग केलं तर यामधून 40 टन उत्पादन निघू शकतं। त्यामुळे जेवढा जास्त कालावधी तेवढं जास्त उत्पादन आल्यामधून आपण घेऊ शकतो। आलं लागवड ही प्रामुख्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत केली जाते। आलं लागवड केल्यानंतर जमीन ही प्रामुख्याने दमट व वापसा कंडिशनमध्ये असावी। अशा वातावरणामध्ये आल्याची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि यामधून उत्पन्नही भरघोस निघतं असं निहाल यांनी सांगितलं। तर शेतकरी बंधूंनो, निहाल जगताप यांची ही आलं शेती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।